करायची तर संताची करा, आणि संताची संगत केल्यावर पंढरपूर सापडायचंय. पण आपल्याला आता पाटील सापडला, 2 पाटील सापडले. पहिला पाटील आणि दुसरा पाटील मनाजी पाटील. आता मनाजी पाटील कोणाला घाबरतो त्याचा शोध लावा. आता तुम्ही मी घरात सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? बोकडा ऐकायचं असलं तरी माणसं म्हणते घरात विचारू दे थांब. कोणाला घाबरतो? बायकोला. आता मनाजी पाटील कोणाला घाबर? मनाजी पाटलाला बायकोच नाही. मनाजी पाटलाला बायको नाही. ऐका आता बारीक, मनाजी पाटलाला बायको नाही पण प्रियशी आहे. मनाजी पाटलाला बायको नाहीये पण प्रियसी आहे, आणि त्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. आता ऐका आता ऐका बारीक. पाटील कोण? मनाजी पाटील. गडी आहे ना पुस्तक. मन कसं आहे? मन कसं आहे? न पुस्तक, पण प्रेम आहे तिचं, त्याचं एक जणी हो. त्या प्रेमाचं प्रियसीचं नाव इच्छा. आता गेलीहून इच्छेचा बाप अहंकार, इच्छेचा बाप अहंकार, इच्छेची आई प्रकृती. ही प्रकृती आहे, ही झाली इच्छेची आई. हिचा बाप, हिचा प्रकृती, इच्छेचा बाप अहंकार, आणि इच्छेचा प्रियकर मन. मग इच्छेचं प्रेम कोणावर आहे? मनावर आहे. मग एक वाक्य लिहून ठेवा आणि उत्तर द्या. आता टाळकरी 2 मिनिटं वेळ देतो सगळ्यांना. इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? करेक्ट. इच्छेला बाळ होणार नाही का? प्रिय करत ना पुस्तके, बाळ होईलच. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. आता एक यादी आहे, इच्छेला बाळ होणार नाही पण तिला काम आहे. कामाची तृप्ती झाली नाही का क्रोध तयार होतो. कामाची तृप्ती झाली नाही का क्रोध तयार होतो, आणि काम तृप्त झाला की लोभ तयार होतो, आणि लोभ तयार झाला का ती गोष्ट वारंवार मिळावा म्हणून मोह तयार होतो, आणि जमलं नाही का मत्सर तयार होतो, आणि जमलं तर मी कोणीतरी आहे हा अहंकार तयार होतो. आणि हे सगळे 6 जण माणसाला संपवतात. पुरावा 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या वाव्या. जळेविण बुडविती, आगीविण जाळीती, दोरेविण बांधिती, चिखलेविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. मग आता मनाजी पाटील जर जिंकला तर दुसरं पंढरपूर तयार होईल. कायाही 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 फायनल. ही पंढरी जर करायची असेल, शरण जाऊ धारा पांडू, शरण जाऊ धारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाचा अवतार दुखिता तुलनेसी, धर्मानुका मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी, आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी रामा, सचिदानंद मोहने, सचिदानंद मोहने, बायला कवी रामा, आरती तुकारामा. ज्ञान जगी अवतार पांडुरंगा, अवतार पांडुरंगा, आरती नारायणा. दुसरा अवतार कोणता? दुसरा अवतार कोणता? दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्ध भेटला पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. ज्ञानराज माझी योगाची माऊली, ज्ञानराज माझी, ज्ञानराज माझी
देव तुम्हारी से मदीनार देव तुम्हारी से मदीनार देव तुम्हारी से मदीनार राजा गुरु महाराज मन की जान देवा तुम्हारे से मन की जान देवा संगत करा तिथं तुम्हाला भजन ऐकायला मिळेल आणि भजन करण्यासाठी मनाजी पाटील ताब्यात घ्या आणि मनाजी पाटील ताब्यात झाल्यावर हे पंढरपूर होईल आणि हेच पंढरपूर ज्ञानोबारायांनी कधी केलं शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला पण कधी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्करमूर्ती वाढो कशावरून हे जुगाट जुगादीचे नाले काळाचे आणि ती एक वाक्य सांगून ठेवतो ज्ञानोबा तुकोबाची वारी आहे तोपर्यंतच हे जग आहे जग आहे तवर ज्ञानेश्वरी असं नाही ज्ञानेश्वरी आहे तवर आता ही आपली वारी सुरू होणार आहे पण आता आपल्याला 2019 ला वेगळी वारी ऐकायची आहे कशी काया ही पंढरी याच्यात पांडुरंग आहे तुम्ही याला चांगलं करा पुरावा 3रा अध्याय तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टवेल परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाच्या सिद्धी पावाल तुम्ही देवांतरा न भजावे तुम्ही स्वधर्माते जावे धर्म पाळा आणि 2019 ला वारीतला पहिला प्रश्न पहिले संकल्प करायचे आहेत आपल्याला 4-5 जरा सावध पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं नाही म्हणायचं त्यात काही एवढं विशेष नाही म्हणलं तरी मी माझं मला पटलं तर तुम्हाला माणूस मेला मेला माणूस मेला कुठं जालता स्मशान होईल जाळल्यानंतर तुम्ही ती राख कुठं टाकता नदीत आजपासून संकल्प करा 2019 ला पहिली पंढरीची वारी माणसाची राख नदीत टाकू नका नदी ही माता आहे नदी ही बोला जा नदी ही माता आहे पाया पडतो तुमच्या पंढरपूरला गेला तरी नदीतच आंघोळ करणार काशीला गेलं तरी नगर आंघोळ मग तुम्ही काय करा मेलेल्या माणसाची राख ती जागा झाडून गोणीत भरा आणि गोणीत भरून घरी आणा शेतात एक खड्डा घ्या आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा पंढरीची वारी 5-6 वाऱ्या सांगणारे पटकन ऐका झाडं लावा आणि लावणं काळाची गरज आणि तुम्हाला हे पटतंय का बा राख नदीत टाकू नये मान्य का बा पाय बरं का परत मी गेल्यावर ऊर फटवायचं नाही हे नाही आताच मान्य आहे ना कारण नदी ही स्वच्छच ठेवायला पाहिजे पटतंय का बघा तुम्हाला माता आहे ती दुसरं वाक्य झाडं लावा आणि झाडं लावण्याची प्रसिद्धी करू नका पेपरबाजी करू नका झाडं लावा पेपरबाजी करू नका प्रसिद्धी करू नका आला आता जून महिना दरवर्षी वृक्षारोपण खड्डा तोच फक्त उकरा झाला आता 17 तारखेला शाळा उठली का गुरुजी उठला आले आज सोमवारी आज 8 दिवस शाळा सुरू गुरुजीच्या हातात लगेच छडी पुराण टिकावान उकार 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 कोणी उकराय कोण उकर लगेच पुढारी येणार लगेच एक मॅडम पेपर वाले मीडियावाले लगेच सरका स्माइल लावले झाड मेले झाड मेले पेपरला बातमी यायची आज झाड मेले पाया पडून सांगतो झाडाची प्रसिद्धी करू नका मुलीनं बापाच्या घरी असताना माहेरची आठवण म्हणून एक बापाच्या दारात झाड लावा सुनबाईनं नवऱ्याच्या घरी गेल्यावर मी ह्या घरात लक्ष्मी आले म्हणून तिथे एक झाड लावा 10वीच्या मुलीनं मी शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा आणि कॉलेजच्या पोरांना मी एक कॉलेज सोडणार आहे म्हणून एक झाड लावा आणि ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी आम्हाला गावानं बोकांडी घेतलंय म्हणून एक झाड लावा नुसत्या खुर्च्या गुतवायला सरपंच होऊ नका याची त्याची जिरवायला होऊ नका आणि 80% सरपंच फक्त जिरवायलाच झाल्यात काही फायदा नाही 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही શું કયો મજામાં માર્કેટનું જ્ઞાન ઝુપીલુડો સ્ટાઇલ કભી આપ આગે તો કભી વો આગે દિમાગ લગાવો અને લાખો જીતી જાઓ સમજ્યા હવે સેમ વાત
स्पिन स्टाइल। दिमाग से खेलो इंडिया का अपना गेम। आज ही zupi.com से ऐप डाउनलोड करो, खेलो और जीतो लाखों तक कैश। इस खेल में आदत लगना या आर्थिक जोखिम संभव है, जिम्मेदारी से खेलें। काय नाही, फक्त जिरवायची हे काय किती गुरुजी आहे माहित नाही, आणि 40% सरपंचांना गावात, मग आपल्या गावाला सरकारी डॉक्टर कोण आहे हे माहित नाही. फक्त जिरवा जिरवीला सरपंच होऊ नका, खुर्चीचा फायदा गरीबाला होऊ द्या. खुर्च्यांचा फायदा गरीबाला होऊ द्या. उद्या प्रत्येक सरपंचाने सरकारी डॉक्टरला आठवड्यातून एकदा गावात बोलवलं पाहिजे आणि गावातली चेकिंग केली पाहिजे. मान्य का बघा? शाळा उघडल्यावर सरपंच गावात शाळेत गेला पाहिजे. गेलाच का आला 15 ऑगस्ट सोडून? गेलाच भाषण हाणाय 15 ऑगस्टला. चौथीच्या पोरांना इंग्रजीच्या गोष्टी सांगतो. आणि हे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करणारे पुढारी ध्यानात ठेवा, पोर गोळ्यांमुळे तुमचं भाषण ऐकत आहे. तुम्ही अगोदर गोळ्या वाटा, पोरं गुतलेत कशामुळं? गोळ्यांमुळे. मग भाषण लवकर उरकाव म्हणून पोरं वाजित टाळ्या. याला वाटतं आवडलं, आवडलं का गोळा लावित पोरं आवडलं का? प्रत्येक व्यक्तीनं झाड लावलंच पाहिजे, यावर तुमचं मत काय? आणि झाड लावाल तर पर्यावरण वाचेल. त्यासाठी प्रसिद्धी करू नका, यष्ट्यांवर लिहू नका, मुतार्यांवर लिहू नका, वट्यावर लिहू नका. व्यक्ती मी भारताचा नागरिक आहे म्हणून प्रत्येकानं आजपासून एक संकल्प करा की मी झाड लावणार, आणि ते जगवा. फोटो येईपुरतं लावू नका. हे तुम्हाला पटतंय का बघा? आणि ह्या 2 गोष्टी केल्या तर पंढरीची वारी होईल. देव सोडून काय करायचं? 1.5 तास देव सोडल्यानं काय फरक पडला? मान्य ही गोष्टी तुम्हाला दोन्ही बी. तिसरी गोष्ट सांगणार आहे, ऐका. आपल्या गावात तरुण स्त्री, तरुण पुरुष मेला, आपण त्याला जाळणार आहोत, तर जाळायच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्यावं. पाया पडून सांगू, एखाद्याचा डोळा जर दुसऱ्याला दृष्टी देत असेल तर गैर काय? काय गैर आहे? एखाद्या गरीबाच्या मुलीला जर एखाद्याची दृष्टी मिळाली आणि तिचा डोळा जर सुंदर होत असेल तर नाहीतरी तुम्ही तसंही ते प्रेत जाणणारच आहे. अवयव दान करा ही पंढरीची वारी. झाड लावा ही पंढरीची वारी. 2 भाषण करू नका. भाषण करूच नका, राहू द्या. तुमच्या घरात भाषण करा, घरात तर बोलत नाही. हो, भाषण करू नका. 1, प्रत्येकानं अवयव दान करा, पंढरीची वारी होईल. प्रत्येकानं झाड लावा, पंढरीची वारी होईल. 2 नीट ऐका. 2 झाड हे लावलंच पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, 2-4 गावचे लोक आहे कीर्तनाला, आपल्या गावांमधली जी मंदिरं आहेत त्या मंदिरांचं पावित्र्य राखायला सुरुवात करा. 80% देवळांचं पावित्र्य नाही, फक्त मंदिरं बांधायची घाई आहे. गाजर कोणी पाहत नाही त्या देवळात. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते पाक होतो वाजलं म्हणते आज एखादी एकादश मी आता आमलेट खाल्लं. मग आता हे पुढारी बिडारी हे कधी देवळाकडे येते ना. आता हे सप्त्यापुरती पाटील आहेत. सप्ताह झाले यांना काय घेणं? मारुती देवळातून जाऊ नाही तर गावातून जाऊ, काय नाही महाराज, काही घेणं नाही. लंकेचा मालक होता रावण, लंकेचा मालक, तरी शंकराची भक्ती करीत होता. हे ग्रामपंचायतीला निवडून आलं तर देवळात जात नाही. ईडी आवलात. खरो खरो तुम्ही करा, आम्ही हाणतो नाळ्या. एक गावांमधले गावांच्या पुजाऱ्याला पैसे जाऊ द्या, पण प्रत्येक काय नाही महाराज. देवळाच्या समामंडपामध्ये म्हातारी झोपा द्यात त्यांच्या तंबाखूच्या पुढे देवळात, संध्याकाळी पोरं झोपाय जातात त्यांच्या गोव्याच्या पुढे देवळात. ते मारुती कुणीकडून ते पार देवळांचं वाटोळ झालं. तुमचं काय मत आहे? गावातले लोक 2-4-5 हजार रुपये जाऊ द्या, पण देवळाला पुजारी ठेवा, पण देवळाचं पावित्र्य टिकवा, तर पंढरीची वारी. मला हे पटतंय का सांगा मला? हा रातभर देवळात भजन झालं ना, सतरंजीला घडी सुद्धा भजने घालते नाही, पडेल तशी सत्र. पाखोद्या पीठ काढीत नाही, त्याची किंमत कमी होती. त्याला 5-6 ठोकळा दिला, तो ठोकळा घेऊन गेला पण पीठ नाही.
पीठ खारडाय त्याला ठोकळा दिला 5-6 आणि ठोकळाच न्याला घरी, पण नाही पीठ काढ. लय आळशी. नाही 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 काही नाही राहिलं. आणि हे तुम्ही कराल. आणि दुसरी एक गोष्ट मला सांगायची, देवळांमधली देवळं गावांमधल्या ज्या मूर्ती आहेत भंगलेल्या, हात तुटलेले पाय तुटलेल्या, या मूर्ती उद्या परवा गोळा करा, नेऊन टाका कुठेतरी. त्यामुळं गावांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते, ऊर्जा राहिली नाही. एक वाक्य सांगू एका मिनिटात. हा माईक आहे, याचं बटन तिकडं आहे, त्याने बटन दाबल्यावर याच्यात आवाज येणार आहे. हा 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 ही ध्वनी ऊर्जा आहे, आपलं विद्युत ऊर्जा आहे. माझ्या तोंडातून शब्द जेव्हा माईकवर आदळेल तेव्हा शेवटच्या माणसाला आवाज जाईल, ही विद्युत ऊर्जा आहे, विद्युत ऊर्जा आहे. तिकडे जाणार आहे ती ध्वनी ऊर्जा आहे, पण इथं ती ऊर्जा आहे ती धनुर्जा. आणि गावांमधली जी कुलदैवत आहेत यांचं पावित्र्य नसल्यामुळं लोकांना निगेटिव्ह ऊर्जा मिळते. गावातली ती भंगलेल्या मूर्ती काढून टाका, काढून टाका. ते काही फरक तुम्हाला पटतंय का सांगा मला. बळच माना हल्ला का नाही. आणि तरुण पोरांनी 8 दिवसातून एकदा रविवारी सकाळी देवळा पुढे या, थोडीशी कुऱ्हाड बिराड घेऊन या आणि मंदिरांजवळची जी घाण आहे ती सगळी तरुणांनी काढून टाका, काढून टाका. एक अर्ध्या तासाचं काम आहे, पण काढायला पाहिजे. पुढाऱ्याला घेऊन येऊ नका, तो घरीच राहू द्या. तो आल्यावर त्याचाच फोटो येईन, तुम्ही मेले झाडं तुडू तुडू, त्याचीच लाल वहिनी आणि झाड राहू दे, त्याला घरीच राहू दे, तो नको आणू. आणि 10-5 पोरांनी जर जर मंदिराचं म्हणजे मंदिराचा परिसर 8-10 दिवसातून स्वच्छ केला, तिथं स्वच्छता असते, तिथंच देव असतो आणि तीच पंढरीची वारी असते. हा, उड्या पथ्य जर पाळले ना महाराज तर पंढरीचा पांडुरंग तिथून या घरात येईल. याच्यावर तुमचं मत काय? आजारी तुम्ही हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. तिसरी गोष्ट, लग्नांमधले सत्कार बंद करा आणि ते पैसे चाऱ्याच्या छावणीला द्या. पूर्वी फक्त गडी भेटा बांधायची, काय बावळ्याचा बाजार झालाय. मग आम्हाला घ्या 9 वार, धोत्रवाल्याला घ्या 9 वार आणि जीन पॅन्ट वाल्याला घ्या 6 वार. काय बावळ्याचा बाजार आहे. बाया फेट्या बांधायला. बरं बायांचं सोडा, कीर्तनकार बाया टीव्हीला, कीर्तनात टीव्ही संप्रदाय येतो. आता आमच्याकडे एक नवीन पद्धत आली संप्रदायात, जॅकेट. मोठा दानका उठला तो. गायकाला जॅकेट, वाजवणाऱ्याला जॅकेट, बाईला जॅकेट. निंजा मंडी पर मिलिए देश भर के भरोसेमंद ट्रेडर्स से और पाइए पेमेंट्स तुरंत हर ट्रेड पर। अभी ऐप डाउनलोड करें और बनाएं अपना बिजनेस बड़ा और लाइफ बेहतर। बाईला जॅकेट. जॅकेट कधी घालते माहिती तुम्हाला? कधी घालते माहिती? कधी घालते? तमाशा सुरू होताना पहिला कोण येतो बाहेर? नीट ऐका, आता 2च मिनिटात तमाशा सांगतो. पहिला कोण येतो माहिती का? ढोलकीवाला. आणि ढोलकीवाला कसा वाजवतो ऐका. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. अरे वाजून पहा ना. ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. मी म्हणलं आले का ढकला नरकात. ढकल नरकात. माझ्या कीर्तनाला विनोद करावं नाही लागत महाराज. आपाप ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. कोण येतो? ढोलकीवाला. ढोलकीवाला. त्याच्यानंतर त्याच्या मागून येतो कोण 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 कोण. तो म्हणला ढकल नरकात, ढकल नरकात, ढकल नरकात. हा म्हणला कोण 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 कोण. मग लगेच एक हलगी, ती एकच काडकी
सब्जन 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 सब्जन. मग एक जण म्हणला किती काळपर्यंत, दुसरं येते लगेच सप्तजन्म ठेप 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 सप्तजन्मे ठेपेपर्यंत ही मंडळी नरकात जाऊ दे. कोणती? जी जत्राचा तमाशा ठरवायला आली ती. ही सगळी मंडळी कुठे जाऊ दे? बोला पटकन. नरकात. आणि नरकात गेल्यावर शेवटी एक जण येत असतो पहा, तो जॅकेट घालत राहतो, एक टांगी टाईट राहतो. एक गावा मी एक गावा मी विठोबाचे नाम आणि आणि का बेगा